बदलापूरमधला उद्रेक अद्याप शांत झालेला नाहीये। बदलापूरमध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर आता आपल्या बरोबर आहेत। निनाद, रेल्वे स्थानकावर पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित दिसत आहेत, आंदोलक सुद्धा तिथे जमलेले आहेत, काहीसे शांत दिसत आहेत आंदोलक, काय नेमकं घडतंय? हेमाली, आपण सध्या दृश्यांमध्ये पाहू शकतोय ठाण्यातल्या परिमंडळ 4चे म्हणजे ज्यांच्या अंतर्गत खरं तर बदलापूर शहर येतं ते पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पाठारे हे सध्या बोलतायत, आंदोलकांशी संवाद साधतायत आणि ते समजावून सांगतायत आंदोलकांना की कशा पद्धतीने आपल्याला फक्त कायदेशीर मार्गाने जाऊन आरोपीला फाशीची शिक्षा कोर्टाने सुनावावी लागेल। आपण कायदा हातात घेऊ शकत नाही आणि कायद्याच्या विरोधात जाऊन आपण काही करू शकत नाही। संविधानिक मार्गाने आपल्याला ही जी शिक्षा आहे त्यासाठी आपण चांगल्यात चांगला वकील देऊ आणि ही शिक्षा आरोपीला कशी मिळेल यासाठी आपण प्रयत्न करू, कोर्टात केस चालवावी लागेल, हे सगळं जे आहे ते समजावतायत। सोबतच पोलिसांनी काय कारवाई केली, आरोपीला कशा पद्धतीने पकडण्यात आलं हे सुद्धा सुधाकर पाठारे हे इथल्या जमावाला समजावून सांगत आहेत। मात्र जमाव जो आहे तो ऐकण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसत नाहीये। जमावाकडून फक्त फाशी इतकीच मागणी जी आहे ती केली जाते आहे। त्यामुळे आता जमाव पोलिसांचं ऐकतो का हे पाहावं लागणार आहे। नक्की, कारण पोलिसांनी सुद्धा हा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला किंवा 12 तास लागले गुन्हा नोंदवून घेण्यासाठी। हा मुळात राग यावरून व्यक्त होतोय, त्यामुळे पोलीस प्रशासनावर सुद्धा बदलापूरकरांनी आपला राग व्यक्त केलेला आहे। याबाबत काही पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे समजावून सांगतात आंदोलकांना, काही त्यांचं स्पष्टीकरण देत आहेत। यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत। बोला भारत माता की, भारत माता की। आणि जर ही फाशी होणारच आहे तर आपण आपल्या राज्यघटनेचा मार्ग अवघा कामा नये। मला वाटतं कसल्याही परिस्थितीत अत्यंत तातडीनं हा विषय सर्व स्तरावर घेण्यात आलेला आहे। तुमच्या भावनांशी आम्ही 1000% सहमत आहोत की जशी तुमची मुलगी आहे तशी आमची देखील मुलगी आहे। त्यामुळे कसल्याही परिस्थितीत हे होणारच आहे। ते देखील होईल। ठीक आहे, पुन्हा एकदा भारत माता की, भारत माता की। कसल्याही परिस्थितीत आपण राज्यघटनेचा मार्ग सोडता कामा नये। सगळ्यांना शुभेच्छा। पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे बदलापूरकर आंदोलकांना की कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊन दोषींना कठोरात कठोर कारवाई होणार आहे दोषींवर। तेव्हा कायदा हातात न घेता आपण शांततेनं घरी परतावं असं आवाहन पोलिसांकडून बदलापूरकर आंदोलकांना केलं जात आहे। अजूनही जवळपास 7.5 तास झालेले आहेत, अजूनही हे आंदोलन सुरूच आहे। खरं म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासूनच बदलापूरकरांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। मात्र त्यानंतर तासाभरानंतर रेल्वे स्थानकावर पोहोचत बदलापूरकर आंदोलकांनी रेल रोको सुद्धा केलेला आहे आणि तेव्हापासून बदलापूरवरून मुंबईकडे जाणाऱ्या दिशेनं हे आंदोलन करण्यात येत आहे। दरम्यान पोलिसांकडून सातत्यानं आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला जातो आहे। परिमंडळ 4चे उपायुक्त सुधाकर पाठारे हे आंदोलकांशी बोलतायत, त्यांच्याशी संवाद साधून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत। मात्र आंदोलक केवळ फाशी अशा जोरदार घोषणा देताना ऐकू येत आहे। आताची दृश्य आपण बदलापूर स्थानकावरची पाहतो आहोत। गेल्या 7-7.5 तासांपासून बदलापूरकरांनी रेल रोको केलेला आहे। बदलापूरमधील नामांकित शाळेतील चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक शोषणानंतर हा बदलापूरकरांचा आक्रोश आज असा फुटून बाहेर येतो आहे। 13 तारखेला घडलेली घटना, 16 तारखेला कारवाई झाली। मुळात शाळेवर सुद्धा बदलापूरकरांनी संताप व्यक्त केलेला आहे। तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, जवळपास सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलन सुरू आहे। सकाळी 5 वाजल्यापासून आंदोलन सुरू आहे।
सकाळी 5 वाजल्यापासून आंदोलन तुमचं सुरू आहे. तुमच्या भावना आम्हाला समजतात. तुमच्या आंदोलनाबरोबर प्रशासन पूर्णपणे सहमत आहे. मी आता लेखी द्यायचं कबूल केलं. तुम्ही आणि सांगा प्लीज सांग आणि आपण ओळखतो एकमेकांना. मी आणि खरंच का याच्यामध्ये आपण एकमेकांना ओळखतो की नाही मी लेखी देऊन देतो. ते ठीक शासनाच्या वतीनं इथे नाही का इथे सर्वांना पुन्हा आवाहन आहे. सर्वांना नम्र विनंती आहे. कृपया कुणाचाच आवाज कुणाला येत नाहीये. तुम्ही ज्या काही मागण्या मांडत आहात त्या मागण्यांशी प्रशासन आणि शासन पूर्णतः सहमत आहे. 100% सहमत आहे. तुमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क झालेला आहे. निनाद, पोलीस प्रशासनाकडून सातत्यानं आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र आंदोलक काही बदलत नाहीयेत असं दिसतं आहे. सध्या दिसत असलेल्या या दृश्यांवरून काय नेमकं आंदोलकांचं म्हणणं आहे? तुम्हाला सांगतोय की अशा केसेस जलदगती न्यायालयात चालल्यानंतर अगदी फास्ट म्हणजे निनाद, प्रोसिजर फॉलो व्हायला पाहिजे. कायद्यामध्ये यापूर्वी सुद्धा जलदगती न्यायालयामध्ये ज्या केसेस चालल्या त्या लवकरात लवकर निकाली निघालेल्या आहेत. तुम्ही सहकार्य करणं अपेक्षित आहे. तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो आहे. या ठिकाणी स्थानिक डीसीपी सुधाकर पाठारे यांनी आपल्याला राज्यनेत्याची आठवण दिली की योग्य ती जी प्रोसेस आहे ती फॉलो करण्याची जबाबदारी आमची आहे. इथले दादा आणि भगिनी यांनी आम्हाला सांगितलं की लेखी पाहिजे. आम्ही लेखी सुद्धा लिहून द्यायला तयार आहे. कृपा करून आपण हे समजून घ्या की पूर्ण तुमच्या आंदोलनातील मागण्यांशी प्रशासन पूर्णतः सहमत आहे. पूर्णतः. आणि याची दखल जी आहे हे सगळे जे चॅनेल्स आहेत या चॅनेलने महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये घेतलेली आहे. आता याची दखल पूर्णतः घेतली गेलेली आपल्याला कल्पना आहे. आणि त्याच्यामुळे आता मुंबई आपल्या लोकल जे आपली रेल्वे जी आहे ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. ती एवढा वेळ बंद करणं योग्य नाही. कृपा करून अनेकांना आपल्याला प्रशासनातर्फे पोलिसांतर्फे पुन्हा एकदा आवाहन करतो आहे की आपल्याला या ठिकाणी स्थानिक डीसीपी यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्या आम्हाला शासनाच्या सुद्धा त्या सूचना आहेत की यामध्ये लवकरात लवकर म्हणजे अगदी 2-3 दिवसामध्ये याची चार्जशीट जाऊ शकते. तसंच 5 खंडामध्ये लवकरात लवकर यामध्ये निकाल लागेल आणि ज्यांचे जे दोषी आहेत त्यांना 100% शिक्षा होईल. आपण कृपा करून प्रशासनाची आपल्याला हात जोडून विनंती आहे. आपण रेल्वे ही मुंबईची आणि मुंबई उपनगराची जीवनवाहिनी आहे. ही जीवनवाहिनी बंद करून आपण अनेकांचं जीवित अधिक सुरक्षितता धोक्यात घालत आहोत. अनेक विद्यार्थी, अनेक महिला, अनेक वृद्ध व्यक्ती प्रवास करतात. आपल्याला या ठिकाणी आपण म्हणताय त्या पद्धतीने लेखी सुद्धा आम्ही आश्वासन देत आहोत. कृपया आपल्याला हे आश्वासन लेखी स्वरूपात सुद्धा देण्यात येईल. आपल्याला पुन्हा एकदा आवाहन आहे, विनंती आहे की कृपा करून यामध्ये आपले आंदोलन करताना इथे महिला भगिनी आहेत. आपण ज्या ठिकाणी उभे आहात ते सुरक्षित ठिकाण नाही आहे. त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक आहे. त्या ठिकाणी आपल्याला सुरक्षित नाहीये. चालताना धावताना आपल्याला एखाद्या महिलेला इजा पोहोचू शकते. कृपा करून आपण आपल्या महिला भगिनींचा विचार करा. आपलं आंदोलन जे आहे त्या आंदोलनाची दखल शासनाने घेतलेली आहे. माझी विनंती आहे आपल्यापैकी कोणीतरी या ठिकाणी येऊन आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्यापैकी कोणीही एकानं
त्या काही काय बोलतात प्लीज ऐकून घ्या, प्लीज ऐकून घ्या. आम्ही तुम्हाला आव्हान करतोय, आमचं काही नाहीये. आम्ही की आपण एका समाजाचे घटक आहोत. आमचं आपल्याला विनम्र आव्हान आहे. आपलं आंदोलन आहे ते चालू राहू दे. मी आपल्याला आपल्या आंदोलनाच्या विरोधात काही आहे, प्रशासन आपल्या आंदोलनाच्या विरोधात काही आहे, प्रशासन आपल्या आंदोलनाच्या विरोधात काही आहे. तसं आपण विचार करा, सकाळपासून तुम्ही आंदोलन करताय आणि आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय. बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलीस सातत्यानं बदलापूर आंदोलकांना आवाहन करतायत. हे रेल रोको मागे घेण्यासाठी आवाहन केलं जातं आहे, मात्र आंदोलक सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीयेत. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी निनाद आपल्याबरोबर आहेत. निनाद, आता तरी आंदोलक पोलिसांचं ऐकताना दिसत आहेत का? त्यांची समजूत निघतीये का? काय नेमकं घडतंय बदलापूर रेल्वे स्थानकात? हेमाली, IPS दर्जाचे 3 ते 4 अधिकारी बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये उपस्थित आहेत आणि ते सातत्यानं कशा प्रकारे या आरोपीला कठोरात कठोर शिक्षेपर्यंत पोहोचवता येईल याबाबतची माहिती देत आहेत आंदोलकांना. मात्र आंदोलक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. आश्वासन नको तर आम्हाला कृती हवी आहे, आम्हाला त्या आरोपीला फाशीच द्या अशी मागणी जी आहे ती सातत्याने आंदोलकांकडून या ठिकाणी केली जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आता तब्बल 5.5 तास झाले आहेत. संपूर्ण रेल्वे सेवा जी आहे अंबरनाथच्या पुढची कर्जतकडे जाणारी आणि मुंबईकडे जाणारी ती पूर्णपणे बंद पडलेली आहे. प्रवाशांचे देखील हाल होत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या देखील अडकून पडलेल्या आहेत किंवा त्या वेगळ्या मार्गाने काही गाड्या वळवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता 5.5 तासानंतर तरी हे आंदोलन आता तुम्ही मागे घ्यावं असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत सध्या तरी दिसत नाहीये. नक्की आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीयेत. आंदोलकांना सातत्यानं पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे. मात्र या व्यतिरिक्त हा जमाव नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांकडून अतिरिक्त बळ मागवलेलं आहे का? काय सध्या स्थिती आहे? पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त, अतिरिक्त बळ जे आहे ते सर्व मागवण्यात आलेलं आहे. मात्र काही वेळापूर्वी जेव्हा पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी पोलिसांवर अंदाधुंद दगडफेक आंदोलकांनी केलेली होती आणि त्यामुळेच आता चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न जो आहे तो नक्की असे संपर्कात राहा. ठीक आहे, पोलीस प्रशासन काय बोलले? पोलीस प्रशासन काय बोलले? जीवनवाहिनी बंद केली. ठीक आहे, आमच्या मुलीची जीवनवाहिनी बंद केली नाही लोकांनी. तुम्ही घातलेलं आहे, तुमच्याकडे काही पावर आहे की नाही? मशीन आहे ना, तुम्ही एक महीने के अंदर
प्रतिनिधींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, पण आव्हान तुम्हाला सगळ्यांना विनम्र आव्हान आहे, तुम्हाला सगळ्यांना विनम्र आव्हान आहे. तुमचे प्रतिनिधी जे आहेत, तुम्ही या ठिकाणी ठीक आहे, बोला बदलापूरमध्ये आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. पोलिसांनी त्यांना शांततेचं आवाहन केलेलं आहे. रेल रोको मागे घ्यावा अशी विनंती पोलिसांकडून केली जाते. लेखी आश्वासन द्यायला तयार असल्याचंही पोलिसांनी म्हटले. मात्र फाशी अशा घोषणा देत आंदोलक अजूनही आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया. आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर. निनाद, पोलिसांनी कितीही आवाहन केलं तरी आंदोलक मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. मात्र आंदोलकांच्या प्रतिनिधींशी आता चर्चा केली जाते का? कारण असं काहीच पोलिसांनी सांगताना या दृश्यांमधून ऐकू आलेलं आहे. काय नेमकं आत्ता घडतंय? हेमाली, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा जो जमाव आहे त्याला कुठलाही लीडर नाहीये आणि कुठलंही शिष्टमंडळ आंदोलकांनी तयार केलेली नाही. त्यामुळे नेमकं बोलावं तरी कोणाशी असा प्रश्न पोलिसांना पडलेला आहे. त्यामुळेच पोलिसांनी इथे स्पीकर आणून सगळ्या आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थिती त्या ठिकाणी दिसत नाहीयेत. आंदोलकांकडून फक्त फाशीचीच मागणी जी आहे ती लावून धरली जाते. आम्हाला आश्वासन नको आहे, आम्हाला कृती हवी आहे, आरोपीला फाशी द्या किंवा आमच्या ताब्यात द्या अशी मागणी सातत्यानं आंदोलकांकडून केली जाते. 3 ते 4 IPS अधिकारी या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडून सातत्यानं आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच आंदोलन काही संपताना दिसत नाहीये. पोलीस देखील हतबल झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. गेले 7-7.5 तास हे रेल रोको सुरू आहे. याचा वाहतुकीवर कसा परिणाम झालाय? आपण पाहिलं तर CST कडून कर्जतकडे जाणारी जी वाहतूक आहे ती फक्त अंबरनाथ पर्यंत सध्या सुरू आहे. अंबरनाथच्या पुढे कर्जत पर्यंत अप आणि डाऊन अशा दोन्ही ज्या लाईन्स आहेत त्या बंद आहेत बदलापुरातल्या रेल रोकोमुळे. पुण्याकडे जाणारी संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे. ती अन्य पर्यायी मार्गांनी काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत. मात्र या आंदोलनाचा रेल्वे सेवेला गेल्या 5 ते 6 तासांपासून मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय. एकही रेल्वे जी आहे ती कर्जतच्या दिशेने गेलेली किंवा आलेली नाहीये. नक्की हे झालं रेल रोको बद्दल. मात्र शहरातही रास्ता रोको करण्यात आला, काही ठिकाणी दगडफेकही झाली, शाळेचीही तोडफोड करण्यात आली. आता सध्या शहरातलं कसं वातावरण आहे, काय याबाबतची अधिक माहिती मिळतेय? ज्यावेळेस शाळेमध्ये तोडफोड करण्यात आली त्यावेळेस पोलिसांनी शाळेत जाऊन बळाचा वापर केला. सगळ्या आंदोलकांना बाहेर काढलं. अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या आणि हा सगळा जो शाळेचा परिसर होता तो रिकामा करण्यात आलेला आहे. तिथे सध्या मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. शहरात काही रस्ते आंदोलकांनी अडवले होते ते देखील आता मोकळे करण्यात आलेले आहेत. सध्या फक्त रेल्वे स्टेशनवर आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शाळेत सकाळी 6:30 वाजल्यापासून आंदोलन सुरू होतं. त्यानंतर काही आंदोलक रेल्वे स्टेशनला सकाळी 10 वाजता आले आणि तेव्हापासून 10 वाजतापासून ह्या रेल रोको जो आहे तो सुरू करण्यात आला. आता 5.5 तास झालेत रेल रोको सुरूच आहे आणि एकही रेल्वे इथून गेलेली नाहीये. त्यामुळे अर्थातच प्रवाशांचे देखील हाल झालेत आणि अन्य पर्यायी दळणवळणाचे मार्ग देखील उपलब्ध नाहीत. कारण रिक्षा आणि अन्य सगळ्या सेवा देखील आजच्या बदलापूर बंद मध्ये सहभागी झाल्यात. त्यामुळे आज कुठल्याही प्रकारची सेवा बदलापूरमध्ये उपलब्ध नाहीये. तब्बल 7-7.5 तास हा रेल रोको सुरू राहण्यामागचं नेमकं कारण काय? कारण सुरुवातीला जेव्हा हे रेल रोको करण्यात आलं तेव्हा पोलिसांकडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न झाला. मात्र तरी सुद्धा जमाव तिथून हटलेला नाहीये. आपण मगाशी पाहिलं की जमावाला पांगवण्यासाठी पोलीस जे आहेत त्यांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळेस पोलिसांवरच उलट आंदोलकांनी अंदाधुंद दगडफेक केली. त्यामुळे पोलीस मागे हटले. त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला. मात्र चर्चेतून मार्ग निघत नसल्याचं सध्या तरी पाहायला मिळतं. त्यामुळे आंदोलन कधी संपणार आणि पुन्हा पोलिसांना बळाचा वापर करावा लागतोय का हे देखील आता पाहावं लागणार आहे. अजूनही आंदोलकांशी पोलिसांचं बोलणं सुरूच आहे निनाद? अजूनही जे IPS दर्जाचे अधिकारी आहेत मग त्यामध्ये कल्याणचे अपर पोलीस आयुक्त असतील
कल्याणचे उपायुक्त असतील, उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त असतील, असे सगळे जे अधिकारी आहेत ते आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आंदोलकांकडून आपली भूमिका ठाम ठेवण्यात येते. आरोपीला फाशी द्या किंवा आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी ठाम मागणी जी आहे ती आंदोलकांकडून या ठिकाणी केली जाते. रेल्वे प्रशासनाकडून काय प्रयत्न केले जात आहेत? रेल्वेचे कुठलेही अधिकारी सध्या इथे फ्रंट याच्यावरती दिसत नाहीत आपल्याला, कारण या ठिकाणी सध्या जर आपण पाहिलं तर पोलिसांनीच पूर्ण ताबा जो आहे तो या सगळ्या परिस्थितीचा घेतलेला आहे आणि पोलिसांकडून आणि रेल्वे पोलिसांकडून या ठिकाणी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. रेल्वेचे अधिकारी देखील त्यांच्या दालनात आहेत, मात्र इथे आंदोलन जे आहे ते संपवण्याची जी जबाबदारी ती पोलिसांनी घेतलेली आहे आणि पोलिसांकडूनच संपर्कात राहणार पुन्हा एकदा आपण पाहतो आहोत. मारून टाकली पुरणच्या गॅसमध्ये तुकडे तुकडे भाडे गेले, मारून टाकली दिली बक्षी त्यावर काय करतात शिष्टमंडळ मध्ये येतात, काय करतात एखाद्या मागोमाग एक एक केस होते. पोलिसांकडून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न सातत्यानं होतो आहे. लिहूनही द्यायला तयार आहोत, त्यांच्या मागण्या मान्य होतील, मात्र काही कायदेशीर प्रक्रिया आहे आणि कायदेशीर प्रक्रियेप्रमाणेच लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांकडून दिलं जाते. मात्र आंदोलक अद्याप ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत आणि हे आंदोलन सुरू बदलापुरातील एका नामांकित शाळेतील शिशुवर्गात शिकणाऱ्या 2 चिमुकल्या मुलींवर शाळेच्याच एका कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यानं लैंगिक शोषण केल्याचं उघड झाल्यानंतर शहरातून असा हा संताप आज बाहेर पडलेला आहे. म्हणजे 13 तारखेला घडलेली घटना आहे, मात्र 16 तारखेला कारवाई झाली. मुळात शाळेनं सुद्धा पालकांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. तसंच पोलिसांनी सुद्धा यात दिरंगाई केल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे आज बदलापूरकरांचा असा संताप बाहेर पडलेला आहे. काय या संतप्त प्रतिक्रिया आहेत पाहूया एकदा. पुलिस वालों ने अभी भी लाठीचार्ज किया, पत्थर फेंक रहे थे, पता नहीं जो भी फेंक रहे थे. लड़कियों का कपड़ा फटा सुबह भी, अभी भी 4 लड़कियों के सर में लगा है. इसकी ह्याची जबाबदारी कोण घेणार है? ट्रेन में हम घुसते हैं, जेंट्स लोग बोलता है हमारे डब्बे में नहीं चढ़ने का, लेडीज का 12 डब्बे का ट्रेन चलता है, 2 डब्बा लेडीज को देते हैं, फिर भी जेंट्स लोग इतना ही करता है हमारे साथ. हम कहीं पे भी नहीं गए, हम क्या करें? सरकार क्या चाहती है? नहीं, अभी वो हम लोग तो ये सब उद्देश्य है, वो साइड पे उधर क्या हुआ हमको मालूम नहीं है, लेकिन अभी तक पुलिस लोग ने सहकार्य किया है, उनका मुझे मालूम है. हम लोग ने चला है और इसकी दखल होम मिनिस्टर ने तुरंत लेके यहाँ फडणवीस साहब आना चाहिए, उससे हम बात करेंगे. मेरे को सरकार का ये क्वेश्चन करना है कि अगर तुम्हारी सर छोटी सा सिस्टम इतनी पावरफुल है तो आज बलात्कार क्यों नहीं रुक रहे? आज बलात्कार क्यों नहीं रुक रहे? अगर तुम्हारी शिक्षा इतनी स्ट्रांग है तो तुम लोग अभी मुझे ये कैसे किया जाएगा? ही शुड हैव विजिट हियर. हे बलात्कार कैसे दिवसेंदिवस वाढतायत आणि गृहमंत्री काय फोडाफोडीचं राजकारण करतायत. त्यांना लाडकी बहीण योजना दिसते, इकडे चिमुकल्यांवर ही अत्यंत घृणास्पद